नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवत आहे दुधीच्या सालाची चटणी, दुधीची भाजी आणि मसाला पोळी. दुधीची चटणी करण्यासाठी दुधी कोवळा पाहिजे. आता हा कोवळा दुधी आहे. तर आता दुधीची चटणी करण्यासाठी ही दुधीची जी सालं असतात ती अशी दुधी आधी बघा हा असा चिरून घेतला आहे आणि दुधी हा असा किसणीवर किसून घ्यायचा आहे. बघा मी कसं घेतलं आहे, हे बघा कसं घेतलं. असं मध्ये मध्ये गोल फिरवत राहायचं, चेक करायचं इथलं झालं आहे का. हे बघा मी गोल फिरवते, येते तुमच्या लक्षात. मी असं गोल गोल फिरवते येते. जसं जसं आधी सालं किसून होत आहेत. आता मी हा सगळा दुधी जो मी भाजीसाठी चिरणार आहे त्या सगळ्या दुधीची मी सालं काढून घेते. म्हणण्यापेक्षा किसून घेते. हा एवढा दुधी आहे, हा एकदम कोवळा आहे आणि कोवळा आहे म्हणून मी त्याच्या सालांची चटणी करते. आता हे किसून घेतलेलं आहे दुधीची सालं. ह्या दुधीतला मी हा एवढा दुधी बघायला आहे. मी एवढ्या दुधीची मूग डाळ घालून भाजी करणार आहे, रसभाजी. त्याच्यासाठी मी ही मूग डाळ घेतली आहे. ही 2 तास भिजत घातली होती. आता ह्यातलं पाणी काढून टाकते. तेल तापत ठेवले. आता ह्यातलं बघा पाणी काढून टाकले. तेल चांगलं तापले. आता मी फोडणी करून घेते. मोहरी तडतडली. हिंग घालते. हळद घालते. थोडंसं तिखट घालते. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे. बारीक गॅसवरती मी फोडणी केली आहे. तर मी ही मूग डाळ टाकून घेते. तर ही मूग डाळ टाकली आहे. ती परतून घेते. आता ह्याच्यात मी दुधीच्या ह्या बारीक बारीक फोडी चिरलेल्या आहेत त्या घालून घेते. आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि बारीक गॅसवर ह्याच्यावरती झाकणावरती पाणी ठेवते. पाण्याचा आधण येण्यासाठी वाफेवर आधी ही भाजी शिजवून घेते आणि मग 10 मिनिटानंतर हे पाणी भाजीत घालते. आता ही मसाला पोळी करते मी. त्याच्यासाठी काय काय घेतलं तुम्हाला सांगते. थोडीशी मेथीची भाजी माझ्याकडे उरलेली होती. थोडीशी कोबीची भाजी उरलेली होती आदल्या दिवशीची. आणि आदल्या दिवशीची मुगाच्या डाळीची आमटी उरलेली होती. थोडीशी सगळं अर्धी वाटीभर उरलेलं होतं. म्हणून मग मी ही अशी मसाला पोळी करायचं ठरवलं सगळं संपवण्यासाठी. तर आता त्या सगळ्या मेथीची भाजी, कोबीची भाजी आणि मूग डाळीची आमटी असं सगळं घेतलं मी. आणि त्याच्यात 1 चमचावर अद्रक लसूण पेस्ट टाकली. मीठ टाकलं चवीला म्हणून, म्हणजे मसाला पोळी करायची म्हणून जरा पोळीत टाकतो आपण त्याच्यापेक्षा थोडं जास्त मीठ टाकलं. आणि थोडंसं 1 चमचा 1 टीस्पून छोटा चहाचा चमचा तिखट टाकलं. आणि थोडंसं बेसन टाकलं 2-3 चमचे, 2-3 टेबलस्पून. आणि घट्ट आपल्याला कणिक जेवढी व्हायला हवी आहे पोळी लाटण्यासारखी तेवढी कणिक टाकली. आता त्याच्यानंतर कणिक मळण्यासाठी तेल लावलं कणकेला. आणि आता ह्याची मसाला पोळी करून खाणार. पाण्याचा वापर कणिक भिजवायला अजिबात केला नाही. सालाची चटणी करण्यासाठी एवढ्या मिरच्या घेतल्यात. तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं आहे. मी मिरच्या टाकून घेतल्या. तर मोहरी घालते.
फोडणी करपू नये म्हणून असं करायचं. आता मिरच्या फ्राय झालेल्या आहेत चांगल्या. आता त्याच्यात मी हळद हिंग घालून घेते. बारीक गॅसवरती फोडणी करायची. तर हे एवढं हिंग घालते. एवढी हळद घालते. आणि आता दुधीच्या साली घालून घेते. आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि बारीक गॅसवरती याच्या 2 वाफा काढून घेणार. दोन वाफा काढून दुधीच्या साली शिजलेल्या आहेत. आता ह्याच्यात मी मीठ, थोडीशी साखर, थोडंसं खोबरं आणि तीळ टाकायचे असतील तुम्हाला तर टाकू शकता. मला उष्ण पदार्थ खायचे नाही सांगितले डॉक्टरनी, म्हणून मी आता ह्याच्यात काही तीळ टाकणार नाही आहे. आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकणार आहे. दाण्याचं कूट, साखर थोडीशी, कणभर ओलं खोबरं. तुम्हाला ओलं खोबरं नसेल टाकायचं तर सुक्कं खोबरं टाकू शकता. मीठ असं टाकून घेते. याच्यात मीठ, साखर, दाण्याचं कूट, ओलं खोबरं घातलंय. आणि आता ही चुरचुरीत करायची आपल्याला चटणी. अशाच पद्धतीने दोडक्याच्या, शिराळ्याच्या सालांची चटणी करायची. शिराळ्याची सालं सोलण्याने सोलायची आणि नंतर बारीक चिरायची. सेम अशाच पद्धतीने शिराळ्याच्या सालांची पण चटणी करायची. आता हे मी असं पसरवून ठेवते चटणी कुरकुरीत होण्यासाठी. आणि असंच कुरकुरीत कारलं पण असंच करायचं. फक्त कारलं आधी चिरून घ्यायचं पातळ काप, त्याला मीठ लावायचं आणि मग अर्ध्या तासाने कारलं पिळून घ्यायचं, म्हणजे त्यातला कडवटपणा निघून जातो. आणि मग कुरकुरीत कारलं सेम अशाच पद्धतीने करायचं. पडवळाच्या काचऱ्या पण अशाच करायच्या. फक्त पडवळाच्या काचऱ्यांना पण कारल्यासारखं मीठ लावायचं, काचऱ्या पातळ चिरून, आणि नंतर अर्ध्या तासाने त्या काचऱ्या पिळून काढायच्या. आणि मग अशाच कुरकुरीत पडवळाच्या काचऱ्या करायच्या. म्हणजे एकूण अशा पद्धतीने 4 प्रकारच्या कुरकुरीत पदार्थ बनतात. एक बनतं दुधीच्या सालाची चटणी, दुसरं शिराळ्याच्या सालांची चटणी, तिसरं कुरकुरीत कारलं, आणि चौथं पडवळाच्या काचऱ्या. आता ही दुधीच्या भाजीत आधणाचं पाणी मी 2दा झाकणावर ठेवून भाजीत घालून घेतलं होतं गरम पाणी झाल्यावर. आणि आता ही भाजी शिजलेली आहे. आता मी ह्याच्यात मीठ आणि थोडासा गूळ टाकून घेते. चवीनुसार मीठ घातलंय मी, आणि हा आता एवढा गूळ घेतलाय. अजून तेवढाच गूळ घेणार आहे. आणि आता हे मिक्स करून घेते मी. तर परत ह्याच्यावरती मी झाकण ठेवते. आणि भाजी तळाला करपू नये म्हणून परत ह्याच्यावरती मी पाणी ठेवून झाकण ठेवले. आणि भाजीतला रस आपला आहे तो थोडासा, एकदम थोडासा शिल्लक राहीपर्यंत आपल्याला असंच भाजी शिजू द्यायची आहे. भाजी शिजलेली आहे तरी पण ती जितकी जास्त शिजेल तितकी अजून छान लागेल. भाजीतला जो रस आहे तो थोडासा शिल्लक ठेवायचा. आणि मग बाकीचा रस जो शिल्लक आहे तो आटला की आपली भाजी झाली. मध्ये मध्ये ढवळत राहायचं. असं मध्ये मध्ये चटणी पण परतत राहायची. आपल्याला कुरकुरीत चटणी करायची आहे म्हणून. आता हे एवढा रस शिल्लक आहे
आपली भाजी पण झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता मी चटणी खालचा गॅस बंद केलेला आहे. चटणी आपली छान कुरकुरीत झाली आहे. येतोय तुम्हाला आवाज ऐकायला? हे बघा, छान कुरकुरी चटणी झालेली आहे. आता पूर्ण थंड झाली आहे चटणी. अशी मस्त कुरकुरीत झाली आहे. फोडणीचा भात आवडतो म्हणून मी काल रात्री जरा मुद्दामून जास्तच भात बनवला होता आणि आज सकाळी नाश्त्याला बनवला मस्त असा फोडणीचा भात. कांदा, टोमॅटो, लसूण असं घालून केलेला हा फोडणीचा भात. आणि मग फोडणीचा भात झाल्यावर त्याच्यात घातलेली थोडीशी कोथिंबीर. मी आज केली आहे मसाला पोळी, दुधी भोपळ्याची मूगडाळ घालून भाजी आणि दुधीच्या सालांची कुरकुरीत अशी छान चटणी. तुम्ही या सगळ्यांनी काय केलं जेवायला? जेवलात का? काय केलं होतं जेवायला? मला नक्की कमेंट करून सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.